काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाई करत लोकसभेनं त्यांची खासदारकी रद्द केली। या कारवाईनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सावरकरांचा उल्लेख केला आणि राजकारण तापलं। उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना इशारा दिल्यानंतर महाविकास आघाडीपुढे संकट उभं ठाकलं। मात्र आता संजय राऊतांनी ऑल इज वेल असल्याचा दावा केलाय। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटानं राहुल गांधींना सावरकरांबद्दलच्या विधानावरून चांगलं सुनावलंय। त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचं चित्र दिसून येत होतं। त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेतली। या भेटीनंतर संजय राऊतांनी आपल्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत दिले। या भेटीविषयी संजय राऊत यांनी ट्विट केलंय। श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांची भेट झाली। अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली। सर्व काही आलबेल आहे, चिंता नसावी, असं ट्विट राऊतांनी केलं। आधी विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांनी केलेल्या मध्यस्थीमुळे महाविकास आघाडीवरचं संकट टळल्याची चर्चा होती। त्यात आता सोनिया राहुल गांधींची भेट घेऊन सगळं काही आलबेल असल्याचं सांगितलंय। त्यामुळे तुर्तास सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमधल्या मतभेदावर पडदा पडल्याचं बोललं जात आहे। सध्या राज्याच्या राजकारणात एका सभेला दुसऱ्या सभेने उत्तर देण्याची जणू स्पर्धा लागली आहे। आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकार असा संघर्ष रंगणार आहे। त्याची झलक छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरची राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण होतीये। 2 एप्रिलला महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगर शहरात होणार आहे। मात्र आता त्याच दिवशी भाजपकडून छत्रपती संभाजीनगर शहरात सावरकर सन्मान रॅली काढली जाणार आहे। या सभेच्या दिवशी भाजपकडून शहरातील वेगवेगळ्या 3 मतदारसंघात सावरकर सन्मान रॅली काढली जाणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजप महाविकास आघाडीला या निमित्तानं पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आहे। भाजपचे आमदार आणि सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार विरोधात महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे। विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील शिवधनुष्य बाण यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत। राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यानं चर्चेत आले। पंढरपूरमधल्या ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा गर्दी जमवता आली नाही, तिथं सावंत बंधूंनी 7 लाखांची गर्दी जमवून दाखवली, असा धाडसी दावा तानाजी सावंतांनी केला। राज्यातील सत्तांतरासाठी शिवसेनेच्या आमदारांच्या 150 बैठका घेऊन त्यांचं मन वळवल्याचा दावा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी नुकताच केला। त्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणं थांबत नाही, तो तानाजी सावंतांनी आणखी एक अजब दावा केलाय। बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या नेत्यांच्या सभांनी पंढरपूरचं मैदान भरलं नाही, तेच मैदान 2017-18 मध्ये भरून दाखवण्याची किमया सावंत बंधूंनी करून दाखवल्याचा दावा त्यांनी केलाय। सावंतांच्या या दाव्यावर संजय राऊतांना आयती टीकेची संधी मिळाली। अशा लायकीचे लोक मिंदे घेऊन फिरतायत, जे बाळासाहेबांचा अपमान करतायत। हे काय बाळासाहेबांच्या विचारांविषयी बोलतात बरं का? तर तानाजी सावंतला पण एक डॉक्टरेट दिली पाहिजे। आता तानाजी सावंत यापूर्वी आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत आलेत। आता विद्यमान सरकारसह देशाच्या राजकारणातील दिग्गजांसाठीही पितृतुल्य असलेल्या व्यक्तिमत्वांशी तानाजी सावंत यांनी स्वतःची तुलना केल्याची चर्चा आहे। त्यामुळे डॉक्टर तानाजी सावंत शिवसेनेबरोबर भाजप आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांचा रोष ओढून घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आहे। त्यामुळे आता राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। सत्ताधारी शिवसेनेनं मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मुंबईतल्या भूमिपुत्रांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केलाय। राज्य सरकारनं कोळी बांधवांना डोळ्यासमोर ठेवून जीवाची मुंबई या कार्यक्रमाची आखणी केली। मुंबईतला कोळी समाज हा आद्य मुंबईकर म्हणून ओळखला जातो। मुंबई शहराच्या दोन्ही किनाऱ्यांवर 200हून अधिक कोळीवाडे असून त्यामध्ये राहणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे। कोळी बांधवांच्या मतांवर सर्व राजकीय पक्षांचा डोळा आहे। अशाच सत्ताधारी शिवसेनेनं मेगा प्लॅन आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गाणी आणि नृत्य हा कोळी समाजाच्या संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व कोळीवाड्यात रोज संध्याकाळी जीवाची मुंबई या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे। त्यामध्ये कोळी नृत्य, गाण्यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे। मला असं वाटते सकारात्मक याच्याकडे पाहण्याचं काम केलं पाहिजे। मविया सरकारच्या काळात आदित्य ठाकरेंनी नाईट लाईफ उपक्रमाला प्रोत्साहन दिलं होतं। त्याला भाजपकडून कडाडून विरोध केला होता। ठाकरेंच्या नाईट लाईफला जीवाची मुंबई हे प्रत्युत्तर तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। कोल्हापुरात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का बसलाय। छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये सतेज पाटलांचे तब्बल 29 उमेदवार अपात्र ठरले। या निवडणुकीपूर्वी सतेज पाटलांना कणका पडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आमचं ठरलंय, यंदा कणका पाडायचा ही टॅगलाईन घेत सतेज पाटलांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला।
या साखर कारखान्यावरच्या महादेवराव महाडिक याची 28 वर्षापासूनची सत्ता काबीज करण्यासाठी सतेज पाटलांनी कंबर कसली होती. मात्र या कारखान्याची सत्ता काबीज करण्याच्या सतेज पाटलांच्या स्वप्नांना मोठा धक्का बसलाय. नियमानुसार ऊस घातला नसल्याचा ठपका ठेवत सतेज पाटील गटाचे 29 उमेदवार अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सहकारातला आजचा काळा दिवस म्हणावा लागेल. राज्याच्या सहकारात हा आजचा काळा दिवस आहे. 29 उमेदवारांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचं सतेज पाटलांनी म्हटलंय. मात्र या निमित्तानं या कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील आणि महाडिक गटातला वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यानं त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. काही वर्षांपासून गिरीश बापट हे दुर्धर आजारानं त्रस्त होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यात ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी प्रकृती ठीक नसतानाही ते मैदानात उतरले. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालवत चालली होती. गिरीश बापट यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र बुधवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जो छोट्यातला छोटा माणूस होता, त्याच्याशी गप्पा मारणार, त्याच्या घरचं सुखदुःख पाहणार, त्याच्या करता काय ते करणार. प्रत्येकाने आपापल्या पक्षाशी एकनिष्ठ राहावं, पण मैत्रीच्या बाबतीमध्ये पक्ष बाण त्या ठिकाणी येऊ नयेत असं मला वाटतं. आणि ते गिरीशनी आणि मी आजपर्यंत आज दुपारी 12:15 वाजेपर्यंत पाळलं. 1995 पासून सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून गेले. त्यांच्या जाण्यानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजकारणात मतभेद असतात, पण राजकीय आणि वैचारिक मतभेद बाजूला सारून मैत्री जगणाऱ्या या नेत्याची एक्झिट स्वपक्षातीलच नाही तर इतर पक्षातल्या नेत्यांना सुद्धा चटका लावून जाणारी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा माजी बॉडीगार्ड वैभव कदम यानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. तळोजा ते पनवेल दरम्यानच्या रेल्वे लाईनवर त्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असताना वैभव कदम त्यांचे बॉडीगार्ड होते. आव्हाड यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी अनंत करमुसे यांना मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण गाजलं होतं. या मारहाण प्रकरणात वैभव कदम यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. वैभव कदम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाहीये, पण त्यांनी आपल्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवलं होतं. त्यात त्यांनी पोलीस आणि मीडियाला माझी एक विनंती आहे, मी आरोपी नाहीये, मी डिप्रेशनमुळे हा निर्णय घेतोय. स्वर मला माफ कर, साक्षी मला माफ कर, आई पप्पा मला माफ करा. मी खरंच चांगला नवरा, बाप, मुलगा, भाऊ होऊ शकलो नाही, पण त्यात कुणाचाही दोष नाहीये. एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली असं लिहिलंय. याबाबत आम्ही ठाणे रेल्वे पोलीस ठाणे अपमृत्यू दाखल केलेला आहे. प्रकरणाची चौकशी चालू आहे. इसमें आज का FIR दर्ज होनी चाहिए. इसमें कठिन से कठिन कार्रवाई होनी चाहिए. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर करमुसे प्रकरणाच्या चौकशीला वेग आला. प्रकरण अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं. या दरम्यान झालेल्या या आत्महत्या प्रकरणानं खळबळ माजली असून त्याचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. चंद्रपूरच्या बल्लारपूरमधून राम मंदिरासाठी लागणाऱ्या सागवानाची काष्टपूजन यात्रा सुरू झाली आहे. बल्लारपूरच्या मुख्य काष्ट आगारातून निघणाऱ्या या शोभायात्रेचे 20 किलोमीटरच्या यात्रा मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी आता महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातून महत्त्वाचा ऐवज जातोय. राम मंदिरासाठी लागणारे जवळपास 1800 क्युबिक मीटर सागवान लाकूड महाराष्ट्रातून जात आहे. या सागवान लाकडाची पहिली खेप चंद्रपुरातून रवाना झाली आहे. यापूर्वी या सागवानाची काष्टपूजन यात्रा बल्लारपूर शहरात काढण्यात आली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांसह उत्तर प्रदेशचे मंत्री यात सहभागी झाले. बल्लारपूरच्या मुख्य काष्ट आगारातून निघालेल्या या शोभायात्रेच्या 20 किलोमीटरच्या यात्रा मार्गात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं. या यात्रेनिमित्तानं अनेक कलाकारांनी आपली कलाही सादर केली. कोट्यवधी रामभक्तांचं स्वप्नातलं मंदिर मूर्त स्वरूपात येत असताना त्यासाठी लागणारं लाकूड चंद्रपुरातून जावं हे देखील चंद्रपूरवासियांसाठी भाग्य असल्याची भावना व्यक्त केली जाते. साईबाबांच्या शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या निमित्तानं शिर्डीमध्ये साई भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. विशेष म्हणजे रामनवमी निमित्तानं साई मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे. साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर साईबाबांचा फोटो आणि पोथीची मिरवणूक काढून रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सपत्नीक अखंड साई चरित्र पारायणाला सुरुवात केली आहे. साईबाबांच्या मंदिरात विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून साई मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं न्हावून निघाला. रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं शिर्डीत साई भक्तांची अलोट गर्दी झाली आहे. रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं साई मंदिरात आकर्षक देखावे सुद्धा उभारले गेलेत. मंदिर परिसरात साई भक्तांच्या स्वागतासाठी श्रीरामांची प्रतिमा असलेली स्वागत कमान तसंच साई मंदिर परिसरात असलेल्या लेणी बागेमध्ये साईबाबांच्या पालखीचा देखावा साकारण्यात आलाय. पुढचे 3 दिवस शिर्डीत रामनवमी उत्सव साजरा केला जाणार असून देशभरातून भाविक शिर्डीत दाखल होत आहेत. पुढचे 3 दिवस शिर्डीत मोठा उत्साह पाहायला मिळेल. सिंधुदुर्गातला काजू उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय. काजूचे दर घसरल्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर आर्थिक गणित कोलमडण्याची भीती आहे. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीचा हात हवा.
कोकणात आंब्यापाठोपाठ काजूंचं उत्पादन घेतलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 70,000 हेक्टरच्या वर काजू लागवडीचं क्षेत्र आहे. एकीकडे बदललेल्या वातावरणाचा परिणाम तर दुसरीकडे बाजारात काजू बिजांचे पडलेले दर अशा दुहेरी संकटात काजू उत्पादक शेतकरी सापडलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काजूचे दर जवळपास किलोमागे 20 ते 25 रुपयांनी घसरल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय. मोठ्या प्रमाणात मजुरीचे वाढलेले दर, खत, फवारणी, औषधांचे वाढलेले दर, वाहतूक खर्च यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. गेल्या वर्षी 130 ते 135 रुपये काजू भाव होता, तो आता 110 वर आलेला आहे. राज्य सरकारनं काजू बियांना 150 ते 180 रुपयांचा हमी भाव द्यावा अशी मागणी काजू उत्पादक शेतकरी करतायत. शेतमालाला भाव न मिळणं ही काही आर्थिक समस्या राहिली नसून ती सामाजिक समस्या सुद्धा बनली आहे. गेल्या 4 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न लांबणीवर टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले हे आहेत हरिभाऊ तापके. हरिभाऊंच्या घरात गेल्या 4 महिन्यांपासून कापूस पडून आहे. यंदा कापूस चांगला पिकला होता, पण बाजारभाव नसल्यानं कापूस घरात ठेवलाय. महिन्याभरावर पोरीचं लग्न आलंय, पण कापूस विकला न गेल्यानं मुलीच्या लग्नाचा खर्चाचं काय करायचं हा यक्ष प्रश्न हरिभाऊंसमोर पडलाय. ही कापूस कोंडी एकट्या हरिभाऊंची झालेली नाहीये. कापूस विकला न गेल्यानं इतर शेतकऱ्यांवर सुद्धा घरातले लग्न लांबणीवर टाकण्याची वेळ आली आहे. 4 मेला लग्न आहे मुलीचं आणि शासनाचा भाव वाढत नसल्या कारणानं काय करावं नेमकं ही परिस्थिती काहीच कळत नाही. शासनाने जर हमी भाव वाढवून दिला आणि तर मग शेतकऱ्याला कापूस विक्री करता येईल. शेतमालाला भाव न मिळणं ही आर्थिक समस्या नसून ती सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे सरकारनं नुसती घोषणा करून चालणार नाही, तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला आज शाश्वत हमी भाव देण्याची गरज निर्माण झाली आहे. इथे 1 एप्रिलपासून UPI पेमेंट्सवर शुल्क लागणार असल्याचे आदेश समोर आले. त्यानंतर देशभरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. 2000पेक्षा जास्त पेमेंटसाठी शुल्क आकारणार असल्याची बातमी समोर येताच ग्राहकांची चिंता वाढली. मात्र यावर आता सरकारनं स्पष्टीकरण दिलंय. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCIनं आपल्या परिपत्रकात 2000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी 1.1% शुल्क आकारलं जाईल असं म्हटलं होतं. मात्र या निर्णयाचा ग्राहकांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं NPCIनं परिपत्रकात स्पष्ट केलंय. बँक खात्यांशी जोडलेल्या UPI व्यवहारांसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. फक्त PPI वॉलेटवर शुल्क आकारलं जाईल, जे व्यापाऱ्याला भरावं लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर UPI पेमेंट पूर्णपणे मोफत आहे. तुमच्यासाठी सामान्य ग्राहकांसाठी काही बदललेलं नाही. UPI बँक हस्तांतरणामध्ये काही बदल झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नामिबियाहून भारतात आणलेल्या चित्त्यांच्या मृत्यूचं एकच खळबळ उडाली. त्यामुळे सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. चित्ताप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये साशा नामक मादी चित्त्याचा मृत्यू झाला. त्याच उद्यानातील 2 मादी चित्ता गर्भवती होत्या. त्यातील एकीनं 4 शावकांना जन्म दिला. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शावकांची चित्रफित ट्विट करून माहिती दिली आहे. नामिबियातून 8 चित्त्यांची पहिली तुकडी भारतात 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी पोहोचली. त्यानंतर 5 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश होता. पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानातल्या विलगीकरण कक्षात सोडण्यात आलं. त्यानंतर त्यांना खुल्या पिंजऱ्यात आणि अलीकडेच त्यातील 4 चित्त्यांना जंगलात सोडण्यात आलं. विलगीकरणातून त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आल्यानंतर सिया आणि आशा या 2 मादी चित्ता नर चित्त्याच्या संपर्कात आल्या. 1 दिवसापूर्वीच मृत पावलेली साशा ही देखील नर चित्त्याच्या संपर्कात आली. मात्र किडनीच्या आजारामुळे तिला गर्भधारणा झाली नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय. त्याआधीच राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली. अशातच कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष DK शिवकुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये शिवकुमार हे एका रोड शो दरम्यान पैसे वाटताना दिसत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील या व्हिडिओमुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं कर्नाटकमध्ये प्रजाध्वनी यात्रेचं आयोजन केलंय. मंगळवारी श्रीरंगपट्टणा जिल्ह्यातल्या मांड्यामध्ये ही यात्रा पोहोचली असता कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष DK शिवकुमार यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी 500 रुपयांच्या नोटा नागरिकांच्या दिशेनं भिरकावल्याचं पाहायला मिळालं. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जाते. वाशिमच्या कारंजा शहरातल्या इलेक्ट्रिशियन असलेल्या रहीम खान यांनी आपल्या मुलांसाठी भंगार साहित्यातून भन्नाट ई-बाईक बनवली आहे. आणि ही ई-बाईक महागड्या ई-बाईकपेक्षा दिसण्यात, किमतीत आणि इतर कामगिरीमध्ये सरस ठरतीये. या भन्नाट ई-बाईकची सध्या वाशिममध्ये जोरदार चर्चा आहे. कारंजा शहरात इलेक्ट्रिशियन असलेल्या रहीम खान यांचा धाकटा मुलगा शाफीनं
कॉलेजला जाण्यासाठी वडिलांकडे बाईकचा हट्ट धरला. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं बाईक घेणं त्यांना परवडणार नव्हतं. त्यांनी भंगार साहित्याच्या दुकानातून बाईकसाठी लागणारा हँडल, शॉकअप्स, टायर यासह इतर साहित्य अगदी स्वस्तात खरेदी केलं. स्वतः इलेक्ट्रिशियन असल्यानं त्यांनी सर्व सर्किट व्यवस्थित जोडून भंगार साहित्यापासून ई बाईक तयार केली. ही बाईक बनवण्यासाठी त्यांना जवळपास 18 ते 19,000 रुपये खर्च आला. एक वस्तू आणून जमा केलं आणि नंतर त्याचे सायकल होती, सायकलचे कापून त्याला एक आकार दिलो. पापा ने मेरे लिए कबाड़ से जुगाड़ किया. रहीम खान यांनी बनवलेल्या या ई बाईकला जर जास्त क्षमतेची बॅटरी आणि मोटार जोडली तर ह्याची क्षमता आणि वेगही वाढवता येऊन उच्च दर्जाची ई बाईक बनवून ती सामान्यांना परवडेल अशा किमतीत तयार होईल, ज्यामुळे शफीक खान यांच्यासारख्या अनेकांचं बाईकचं स्वप्न पूर्ण व्हायला मोठी मदत होणार आहे. त्यासाठी रहीम खान यांना आर्थिक पाठबळाची गरज आहे. जगात सध्या सुरू असलेल्या सर्वात मोठ्या नागरी आंदोलनानं काही ऐतिहासिक दृश्य समोर आली आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्या पेन्शन वयोमर्यादेच्या वाढवण्याच्या धोरणाविरोधात हे आंदोलन सुरू आहे. या नागरी आंदोलनानं 3ऱ्या महिन्यात प्रवेश केला. निवृत्तीचं वय 62 वरून 64 पर्यंत वाढवल्याच्या विरोधात फ्रान्सच्या विविध शहरात आंदोलन सुरू आहे. पेन्शन सुधारणा योजनेविरोधात नागरिक कामगार संघटना रस्त्यावर उतरल्यात. काही आंदोलकांनी रेल्वे मार्गावर उतरून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या कामगार संघटनेच्या आंदोलकांवर फ्रेंच पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या पेन्शन योजनेविरोधात फ्रान्समधील सफाई कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या संपामुळे फ्रान्समध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र तरी देखील संप सुरू राहिल्यानं संपूर्ण शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. फ्रान्समध्ये सध्या पोलीस विरुद्ध नागरिक असा संघर्ष पाहायला मिळतोय. या हिंसाचाराबाबत गृहमंत्री गेराल्ड डॅमॅनिन यांनी चिंता व्यक्त केली आहे. 2 अविश्वास प्रस्ताव यशस्वीपणे जिंकल्यानंतरही राष्ट्रपती मॅक्रॉन यांचं राजकीय भविष्य स्थिर नसल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन विविध गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असतो. कधी तो त्याच्या लुकमुळे, कधी त्याच्या गायब होण्यामुळे, तर कधी लहरी स्वभावामुळे किमची चर्चा असते. अजब गजब किमचा आणखी एक कारनामा जगासमोर आलाय. एका विचित्र फतव्यामुळे किम जोंग उन चर्चेत आलाय. किमला सणक आली आणि त्यानं एका शहरात अनिश्चित काळापर्यंत लॉकडाऊन जारी केलाय. हा लॉकडाऊन कोरोना किंवा अन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला नाहीये. उत्तर कोरियाच्या एका सैनिकाकडून बंदुकीच्या 653 गोळ्या गायब झाल्या. या गोळ्या जोवर मिळत नाही तोपर्यंत शहरात लॉकडाऊन लागू राहील असा फतवा किमनं काढलाय. उत्तर कोरियाचं मोठं सैन्य रियांगयांग शहरामध्ये 2020 पासून तळ ठोकून होतं. आता कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर हे सैन्य माघारी घेण्याचा निर्णय किम जोंग उननं घेतला. सैन्य माघारी परतल्यानंतर एका सैनिकाकडून 653 बंदुकीच्या गोळ्या गायब झाल्या. किम जोंग उनला हे कळताच त्यानं हेसर या शहरावर लॉकडाऊन लागू करून गायब झालेल्या बंदुकीच्या गोळ्यांचा शोध सुरू केलाय. संपूर्ण शहर सील करण्यात आलं. पोलीस आणि लष्कराकडून घरोघरी झडती सुरू आहे. मात्र तपास सुरू होऊन 10 दिवस उलटून गेले तरी कोणताही सुगावा लागला नाही. त्यामुळे किमच्या सणकी फतव्याचा फटका हेसरमधल्या 2 लाख लोकांना बसतोय. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.